अपूर्णांकाचे दोन प्रकार, व्यवहारी अपूर्णांक, दशांश अपूर्णांक. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण व्यवहारी अपूर्णांक मधले सगळे टाईप कव्हर केले. आज दशांश अपूर्णांकामध्ये पण दोन प्रकार आहेत. एक प्रकार म्हणजे खंडित दशांश अपूर्णांक आणि दुसरा प्रकार म्हणजे अखंडित आवर्ती दशांश अपूर्णांक. बरोबर. त्यातले खंडित दशांश अपूर्णांक जे आहेत त्याच्यावरती साधारण कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, सगळे प्रश्न आज आपण कव्हर करणार. पुढच्या लेक्चरला अखंडित आवर्ती दशांश अपूर्णांक कव्हर करण्याचा प्रयत्न करू. बरोबर. लक्ष द्या. पहिल्या प्रश्नामध्ये काय दिलंय बघा, 0.8 गुणिले 0.08 गुणिले 0.008 बरोबर किती. काय करायचं, पॉईंट बाजूला काढायचा आणि दिलेल्या संख्यांचा गुणाकार करायचा. 8 गुणिले 8 गुणिले 8, 8चा घन किती, 512. आता काय करायचं, पॉईंटच्या पुढे एकूण किती घर आहेत ते बघायचं. इथं पॉईंटच्या पुढे एक घर, इथं पॉईंटच्या पुढे दोन घर, 2 आणि 1 किती झालं 3, आणि इथं पॉईंटच्या पुढे 3, 3 आणि 3 किती झाले 6 घर झाले. 6 घर सोडून पॉईंट द्यायचा. 1 2 3 ह्याच्या पाठीमाग 4 5 6 पॉईंट. आलं लक्षात. पॉईंटच्या पुढे जेवढी घर आहेत तेवढी घरं सोडून पॉईंट द्यायचं. आलं लक्षात. पर्याय क्रमांक 4. समजलं. मग तुम्ही हा प्रश्न सोडवायचा. दुसऱ्या प्रश्नात काय दिलंय बघा, 5 गुणिले 0.5 गुणिले 0.05. हा, 5चा घन करायचा, पॉईंट बाजूला काढायचा आणि दिलेल्या संख्यांचा गुणाकार करायचा. 5 गुणिले 5 गुणिले 5, 5चा घन किती 125. पॉईंटच्या पुढे किती घर आहेत, इथं 2 आणि इथे 1 किती झालं 3. त्या पॉईंटच्या पुढे एकही घर नाही, म्हणजे एकूण किती घर झाले पॉईंटच्या पुढे 3. 3 घरं सोडून पॉईंट द्यायचा. 1 2 3 इथं पॉईंट 125. पर्याय क्रमांक 3. बरोबर. घन वगैरे जर पाठ असतील तर तोंडी सुद्धा आपण ह्यांची उत्तर काढू शकतो. आलं लक्षात. जायचं पुढं. तिसऱ्या टाईप मध्ये काय दिलं बघा, 34,602 ला 146 ने भागल्यानंतर उत्तर 237 येते. बरोबर. तर 3.4602 ला 0.146 ने भागल्यानंतर उत्तर किती येईल. आता भागाकार करताना पण काय करायचं, पॉईंट बाजूला काढायचं. पॉईंट जर बाजूला काढलं तर इथे किती राहील 34,602 भागिले इथला पण पॉईंट काढून टाका, किती येईल 146. मग 34,602 ला 146 ने भागल्यानंतर किती येतं भागाकार 237. आता काय करायचं बघा, 3.4602 काय भाज्य आहे आणि 0.146 हे काय भाजक आहे. बरोबर. भाज्यामध्ये भाजकापेक्षा काय आहेत, पॉईंटच्या पुढे घर जास्त आहेत. बरोबर ना. 3.4602 ही भाज्य आहे, 0.146 ही भाजक आहे. भाजकापेक्षा भाज्यामध्ये पॉईंटच्या पुढे घर जास्त आहेत. इथं पॉईंटच्या पुढे किती घर आहेत 3, इथं पॉईंटच्या पुढे घर किती आहेत 4. काय म्हणतो मी लक्षात येतंय. भाज्यामध्ये जर भाजकापेक्षा घर जास्त असतील तर भाज्यामध्ये भाजकापेक्षा जेवढी घरं जास्त आहेत तेवढी घरं सोडून पॉईंट पाठीमागं घ्यायचं. पॉईंटच्या पुढं भाजकामध्ये किती घर आहेत 3, भाज्यामध्ये पॉईंटच्या पुढे किती घर आहेत 4. मग भाज्यामध्ये भाजकापेक्षा किती घर जास्त आहे, एक घर जास्त आहे, तर एक घर सोडून इथं पॉईंट द्यायचं. किती आलं 23.7. पर्याय क्रमांक 3. समजलं. मग हा प्रश्न तुम्ही सोडवायचा. तोंडी सोडवू शकताय. किती येते 0.81. चला बघू कसं सोडवणार. काय दिलं तुम्हाला 169 गुणिले 81 बरोबर 13,689. तर 13.689 भागिले 16.9 बरोबर किती विचार. आता मला सांगा 169 ला 81 न गुणल्यानंतर काय येते 13,689 येते. पॉईंट बाजूला काढा. मग 13,689 ला जर 169 न भागलं बघा, 169 गुणिले 81 किती 13,689. 13,689 ला जर 169 न भागलं तर भागाकार किती येणार 81. आणि 13,689 ला जर 81 न भागलं तर भागाकार किती येणार 169. मग इथे 13,689 ला कितीने भागले 169 न भागलं तर किती येणार 81. भागाकार कसा केला आपण, पॉईंट बाजूला काढून भागाकार केला. बरोबर. आता हे भाज्य आहे, ठीक आहे भाजक आहे.
भाज्यामध्ये भाजकापेक्षा किती घरं जास्त आहेत पॉईंटच्या पुढं? 2 घरं जास्त आहेत, बरोबर. भाज्यामध्ये पॉईंटच्या पुढे किती घर आहेत? 3 घर आहेत. भाजकामध्ये पॉईंटच्या पुढे किती घर आहे? एकच घर आहे. मग भाज्यामध्ये भाजकापेक्षा पॉईंटच्या पुढे किती घरं जास्त आहेत? 2 घरं जास्त आहेत. तर 2 घरं सोडून पॉईंट द्यायचा. 1 2 पॉईंट किती येईल उत्तर? 0.81. समजलं? पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे तुमचं. समजलं? 5व्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा, 7722 भागिले 99 बरोबर 78. तर 77.22 भागिले 0.099 बरोबर किती? आता एक लक्षात घ्या, 7722 ला 99 ने भागल्यानंतर उत्तर किती येत आहे? 78. त्यातले पॉईंट बाजूला काढा. 7722 भागिले काय? 99 किती येणार उत्तर? 78 बरोबर. आता 77.22 हे काय? भाज्य आणि 0.099 हे काय? भाजक. आता भाज्यापेक्षा भाजकामध्ये पॉईंटच्या पुढे घर जास्त आहेत, दिसतंय? भाज्यामध्ये पॉईंटच्या पुढे 2च घर आहेत, भाजकामध्ये पॉईंटच्या पुढे किती घर आहेत? 3 घर आहेत. जर भाज्यापेक्षा भाजकामध्ये पॉईंटच्या पुढे घर जास्त असतील तर भाज्यापेक्षा पॉईंटच्या पुढे भाजकामध्ये जेवढे घर जास्त आहेत तेवढे ह्या उत्तराच्या पुढे 0 वाढवायचे. भाज्यामध्ये पॉईंटच्या पुढे 2 घर आहेत, भाजकामध्ये पॉईंटच्या पुढे 3 घर आहेत, म्हणजे भाज्यापेक्षा भाजकामध्ये पॉईंटच्या पुढे 1 घर जास्त आहे, त्यावरती 1 0 वाढवायचं. तर किती येणार? 780. जर भाज्यामध्ये पॉईंटच्या पुढे घर भाजकापेक्षा जास्त असतील तर पॉईंट पाठीमागे घ्यायचं. लक्षात येते? भाज्यामध्ये भाजकापेक्षा जर पॉईंटच्या पुढे घरं जास्त असतील तर भाज्यामध्ये भाजकापेक्षा पॉईंटच्या पुढे जेवढी घरं जास्त आहेत तेवढ्या घरांनी पॉईंट काय करायचा? पाठीमागे घ्यायचा. आणि भाजकामध्ये जर भाज्यापेक्षा पॉईंटच्या पुढे घरं जास्त असतील तर जेवढी घरं जास्त आहेत तेवढ्या घरांनी पॉईंट काय करायचा? पुढे घ्यायचा, म्हणजे तेवढे 0 पुढे द्यायचे. समजलं? मग ह्या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवायचा. तोंडी सोडवण्याचा प्रयत्न करा. 1210. ठीक आहे, आपण बघूयात. हा काय दिलं बघा, जर 39,204 भागिले 324 बरोबर 121 तर 392.04 भागिले 0.324 बरोबर किती? 92.04 भागिले 0.3. पॉईंट जर बाजूला काढले तर ही किती आहे? 39,204 आहे. ही किती आहे? 324. 39,204 भागिले 324 केल्यानंतर किती उत्तर येते? 121. ही भाज्य आहे, बरोबर. ही काय? भाजक आहे. भाज्यापेक्षा भाजकामध्ये पॉईंटच्या पुढे घरं जास्त आहेत. किती घरं जास्त आहेत? भाज्यामध्ये पॉईंटच्या पुढे 2 घर आहेत, भाजकामध्ये पॉईंटच्या पुढे 3 घर आहेत. तर किती घरं जास्त आहेत? 1 घर जास्त आहे. कुठं? भाजकामध्ये. तर इथं काय करायचं? 1 0 वाढवायचं. भाजकामध्ये जर घरं जास्त असतील तर जेवढे घरं जास्त आहेत तेवढे 0 पुढे वाढवायचे. भाज्यामध्ये जर घरं जास्त असतील पॉईंटच्या पुढे तर जेवढे घरं जास्त आहेत तेवढ्यांनी पॉईंट काय करायचं? पाठीमागे जायचं पुढं. 7व्या प्रश्नामध्ये काय विचारलंय बघा, 32.104 मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे उत्तर 18.405 येईल. 32.104 मधून कोणती संख्या वजा केल्यानंतर 18.405 उत्तर येईल हे मिळवण्यासाठी 32.104 मधून 18.405च वजा करायचं, बरोबर. 32,000 मधून 18,000 गेले 14,000, 14,000 मधून 400 गेले किती राहिले? 13,600. 13,600 मधनं 5 गेले किती राहिले? 13,595. ही वरचे 104. 13,595 राहिले. ही वरचे 104 राहिले. 13,595 अधिक 104 किती झालं? 13,699. पॉईंट 1 2 3 घरं सोडून पॉईंट खाली पॉईंट घ्यायचं, बरोबर. किती आलं उत्तर? 13.699. पर्याय क्रमांक 3. समजलं? नाहीतर मग असं सोडवा. 14 मधून 5 गेलं 9, हातच्याला 1. 10 मधून 1 गेलं 9, हातच्या 1. 11 मधून 4 आणि 1 5 गेले किती राहिलं? 6, हातच्या 1. 12 मधून 8 आणि 1 9 गेले किती राहिलं? 3, हातच्या 1. 3 मधून 1 आणि 1 2 गेले किती राहिलं? 1. 13.600. समजलं? मग ह्या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवायचा. 8व्या प्रश्नामध्ये काय विचारले बघा, 36.205 मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे उत्तर
29.098 येईल. तर काय करायचं, 36.205 मधून कोणती संख्या वजा केल्यानंतर उत्तर 29.098 येईल. तर 36.205 मधून 29.098 वजा करा, तुम्हाला उत्तर भेटून. 15 मधून 8 गेलं, किती राहिलं 7, हातच्याला 1. 10 मधून 10 गेलं 0, हातच्याला 1. 2 मधून 1 गेलं, किती राहिलं 1. 36 मधून 29 गेलं, किती राहिलं 7. 7.107 पर्याय क्रमांक 2. समजलं. 9व्या प्रश्नामध्ये काय दिलंय बघा, जर कंसाच्या बाहेर वजा चिन्ह दिलंय 2.518 वजा 6.217 बरोबर m, तर m बरोबर किती. कंस सोडवायचा, m ची किंमत मिळते. वजा कंसात 2.518 वजा 6.217. अगोदर कंस सोडून घ्यायचं. 2.518 ला कुठलं चिन्ह नाही म्हणजे अधिक आहे. 6.217 कसं आहे वजा आहे. एक अधिक एक वजा म्हणल्यानंतर काय करणं, वजा बाकी. 6.217 मधून 2.518 वजा करायचं, बरोबर. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 17 मधून 8 गेलं 9, हातच्याला 1. 11 मधून 2 गेलं 9, हातच्याला 1. 12 मधून 6 गेलं 6, हातच्या 1. 6 मधून 3 गेलं, किती राहिलं 3. 3.699 राहिलं, बरोबर. कंस सोडवला, कंसाच्या बाहेर चिन्ह कुठलं आहे वजा, किती आलं उत्तर कंसातल्या वजा बाकीचं 3.699, बरोबर. आणि मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा केली आणि येणार उत्तराला मोठ्या संख्या चिन्ह म्हणजे कुठलं राहील वजा. कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर कंसातल्या पदाचं चिन्ह बाहेर काढताना काय होतं बदलतं, वजा. बाहेर काढताना काय होईल अधिक. अधिक 3.699 पर्याय क्रमांक 4. समजलं. कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर कंसातल्या पदांचे चिन्ह बाहेर काढताना काय होतं उलट होतं. अधिक असेल तर वजा होणार, इथं वजा आहे म्हणल्यानंतर बाहेर येताना काय होईल अधिक होईल. समजलं. ह्या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवायचा. किती येते उत्तर 2.009. तर बघू बघा 10व्या प्रश्नामध्ये काय दिलंय, वजा कंसात 3.198 वजा 5.207 बरोबर m, तर m बरोबर किती हे सोडवायचं. काय करणार, एक संख्या अधिक आहे एक संख्या वजा आहे, तर काय करणार वजा बाकी. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 5.207 मधून 3.198 वजा करायचं. 17 मधून 8 गेलं 9, हातच्या 1. 10 मधून 10 गेलं 0, हातच्या 1. 2 2 गेलं 0. 5 3 गेलं 2, पॉईंट खाली पॉईंट. किती आलं उत्तर 2.009. कंस सोडवला आपण तर किती आलं उत्तर 2.009. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली, पण येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह म्हणजे कुठलं राहणार वजा चिन्ह. आणि कंसाच्या बाहेर कुठलं चिन्ह आहे वजा. कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर कंसातले पद बाहेर काढताना त्याचं चिन्ह काय होणार उलट होणार, वजा आहे. तर काय होईल अधिक 2.009. अधिक 2.009 पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. त्याचं पुढं 11व्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा, 0.05 गुणिले 0.005 भागिले 0.005 बरोबर किती. आता खाली 0.005 आहे, वरती अंशात पण 0.005 आहे, तर ह्यानी भाग बसेल. कितीचा भाग बसेल 1चा, बरोबर. 0.005 1 0.005. राहिलं काय 0.05 गुणिले 1 किती झालं 0.05. आणि ह्याला छेद किती आहे 1, बरोबर. 0.05 ला छेद 1 नाही लिहिलं तरी चालतो, म्हणजे उत्तर किती आलं 0.05. परंतु असं उत्तर कुठंच नाही पर्यायामध्ये, बरोबर. मग काय करायचं पॉईंट घालवायचा. पॉईंट घालवण्यासाठी 0.05 मधला पॉईंट घालवण्यासाठी काय करायचं 0.05 मधला पॉईंट घालवायचा. पॉईंट घालवायचा म्हणजेच 2 घरांनी पुढे घ्यायचा. 2 घरांनी पुढे घ्यायचं म्हणल्यानंतर 0.05 ला कितीने गुणायचं 100 ने गुणायचं. अंशात 100 ने गुणलं तर छेदात पण कितीने गुणणार बरोबर. बरोबर ना. जेवढ्या घरांनी पॉईंट पुढे घ्यायचा तेवढे एकावरती शून्य द्यायचे आणि त्या संख्येने गुणायचं. किती घरांनी पॉईंट पुढे घ्यायचं 2 घरांनी, मग एकावरती किती शून्य दिले 2 शून्य दिले, किती झालं 100. मग 100 ने गुणायचं, बरोबर. वरती 100 ने गुणला अंशात तर छेदात पण 100 ने गुणावं लागेल. वरती अंशात 100 ने गुणल्यामुळे किती आलं 5 छेद 100 1 100.
5 छेद 100 म्हणजे काय 10चा वर्ग. 10चा वर्ग भागाकारात आहे, गुणाकारात घ्या त्याला वरती. 5 गुणिले 10चा. हा 10चा वर्ग भागाकारात आहे, वरती येताना घातांकाचं चिन्ह बदलणार, काय होणार -2. 5 गुणिले 10चा -2 उत्तर येते. पर्याय क्रमांक समजलं. त्याच्या पुढे 12व्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा. 0.14 गुणिले 0.015 गुणिले 0.02 भागिले 0.035 गुणिले 0.12. बरोबर. हे एक्झाम्पल आपण दोन पद्धतीने सोडू शकतो. बघा कसं सोडवायचं. पहिल्या पद्धतीमध्ये काय करायचं, अंशातल्या सगळ्या संख्यांचा गुणाकार करायचा. 15 दुनी 30, 30 गुणिले 14 करायचं. 30 चोक 120, 0 हातचे 12, 30 1 30 आणि 12 किती झालं 42. 15 दुने 30 आणि 30 गुणिले 14 किती आलं 420. आता पॉईंटच्या पुढे किती घर आहेत मोजायचे. तर 1 2 3 4 5 6 7. इथं 7 घरं सोडून पॉईंट द्यायचा. 1 2 3 4 5 6 7. इथं पॉईंट इथं 0 छेद. 35 आणि 12चा गुणाकार करायचा. 12 पंचे 60, 0 हातचे 6, 12 त्रिक 36 आणि 6 किती आलं 42. 12चा आणि 35चा गुणाकार किती आला 420. पॉईंटच्या पुढे इथं किती घर आहेत 1 2 3 4 5. 5 घरं सोडून पॉईंट द्यायचा. 1 2 3 4 5. इथं पॉईंट इथं कळलं. आता पॉईंट वगैरे सगळं बाजूला काढा आणि भागाकार करा. 420 भागिले 420 किती येईल उत्तर 1. आता मगाशीचा नियम अप्लाय करायचा. कुठला माहित आहे. भाज्यामध्ये पॉईंटच्या पुढे घर जास्त आहेत का भाजकामध्ये पॉईंटच्या पुढे घर जास्त आहेत. बरोबर ना. अंशातल्या संख्येला छेदातली संख्या कशी असते भागाकारात असते. म्हणजे छेदातल्या संख्येनं आपण अंशातल्या संख्येला भागतो. मग अंशातली संख्या म्हणजे काय झाली भाज्य झाली. बरोबर. छेदातली संख्या म्हणजे काय झाली भाजक झाली. मग भाज्यामध्ये पॉईंटच्या पुढे घर जास्त आहेत का भाजकामध्ये पॉईंटच्या पुढे घर जास्त आहेत. भाज्यामध्ये पॉईंटच्या पुढे घर जास्त आहेत. पॉईंटच्या पुढे किती घर आहेत भाज्यामध्ये 7. भाजकामध्ये पॉईंटच्या पुढे किती घर आहेत 5. मग भाज्यामध्ये भाजकापेक्षा किती घरं जास्त आहेत 2 घरं जास्त आहेत. तर 2 घरं सोडून पॉईंट महाग द्यायचा. भाज्यामध्ये घरं जास्त असतील तर पॉईंट काय करायचा. जेवढी घरं जास्त आहेत तेवढ्या घरांनी पॉईंट पाठीमाग घ्यायचं. किती घरं जास्त आहेत भाज्यामध्ये 2 घरं जास्त आहेत. मग एक घर दुसरं घर इथं पॉईंट इथं 0 किती आलं उत्तर 0.01. बरोबर. किती आलं उत्तर 0.01. ह्याला कुठला छेद नाही म्हणजे कुठला आहे 1 आहे. असा पर्याय दिलाय का 0.01 नाही दिला. मग ह्याला कुठला छेद नाही म्हणजे कुठला आहे 1 आहे. तर पॉईंट घालवण्यासाठी ह्याला किती गुणावं लागते वरती 100 गुणावं लागते. घालवायचं म्हणजेच पॉईंट काय करायचा 2 घरांनी पुढे घ्यायचा. बरोबर ना. 2 घरांनी पुढे घ्यायचं म्हणल्यानंतर किती गुणणार 100 गुणणार. मग अंशात 100 गुणलं तर छेदात किती गुणणार 100 गुणणार. अंशात 100 गुणल्यानंतर पॉईंट 2 घरांनी पुढे सरकल किती येईल उत्तर 1 छेद 100 1 100. 1 छेद 100 म्हणजेच काय 10चा वर्ग. 10चा वर्ग भागाकारात जर गुणाकारात आणायचं म्हणलं तर 1 गुणिले 10चा जो वर्ग आहे घातांक जो 2 आहे ते काय होईल -2 होईल. 1 गुणिले 10चा -2 म्हणजेच उत्तर किती आलं 10चा -2. पर्याय क्रमांक 2. समजलं. ही झाली एक पद्धत. दुसऱ्या पद्धतीमध्ये काय बघा. दुसऱ्या पद्धतीमध्ये काय करायचं 0.14 गुणिले 0.015 गुणिले 0.02 भागिले 0.035 गुणिले 0. गुणिले 0.12. पॉईंटच्या पुढे कुठं घरं जास्त आहेत ते बघायचे. पॉईंटच्या पुढे इथे किती घर आहेत बघा 1 2 3 4 5 6 7. खाली किती घर आहेत 1 2 3 4 5. बरोबर. मग 7 घरांनी पॉईंट पुढे घ्यायचं म्हणलं तर वरती कितीने गुणावं लागतंय 10च्या 7 गुणावं लागतंय. 7 घरांनी पॉईंट पुढे घ्यायचा म्हणल्यावर बरोबर ना. इथला पॉईंट 2 घरांनी इथला पॉईंट 3 घरांनी इथला पॉईंट 2 घरांनी म्हणजे इथला पॉईंट 2 घरांनी इथला पॉईंट 3 आणि इथला पॉईंट 2 घरांनी 3 आणि 2 5 आणि 2 7. 7 घरांनी पॉईंट पुढे घ्यायचा म्हणल्यावर ह्याला कितीने गुणावं लागतंय वरती 10च्या 7. बरोबर. तर खाली पण कितीने गुणायचं 10च्या 7 गुणायचं. 10च्या 7 वरती जर गुणलं तर सगळ्यांचे पॉईंट निघून जाणार. किती येणार 14 गुणिले 15 गुणिले 2 छेद. आता इथं बघा पॉईंटच्या पुढे किती घर आहेत छेदामध्ये 1 2 3 आणि 4 आणि 5. ह्यातले
5-10 आपण वापरणार, 5-10 यातले वापरणार कशासाठी, पॉईंट पुढे घेण्यासाठी. हां, 1 2 3 घरांनी पॉईंट पुढे गेला म्हणजे किती झालं 35, इथं किती झालं 12. यातले 5-10 खर्च झाले, इथं 3-10 म्हणजे 1000 इथं खर्च झाले, आणि इथं किती खर्च झाले 100. 3 आणि 2 5-10 इथं खर्च झाले, तर राहिले किती 2-10 तसेच राहिले, म्हणजे 10चा वर्ग तसाच राहिला. कळतंय. 5 घरांनी पॉईंट पुढे घेतला ना, तर ह्यातले 10चा 7 म्हणजे किती वेळा 10चा गुणाकार आहे, 10चा 7 वेळा गुणाकार आहे. त्यातले 5-10 खर्च झाले कशासाठी, पॉईंट पुढे घेण्यासाठी. तरी पण 2-10 शिल्लक राहिले ना, 10चा वर्ग आहे असं राहील. हां, आता भागाकार करायचा. 5 त्रिक 15, 5 7 35, 7 1 7, 7 2 14, 3 1 3, 3 चौक 12, 2 1 2, 2 2 4, 2 1 2, 2 1 2. काय राहिलं अंशात, 1 गुणिले 1 गुणिले 1 1. त्याच्यात काय राहिलं, 1 गुणिले 1 गुणिले 10चा वर्ग, किती राहिलं 10चा वर्ग. 10चा वर्ग भागाकारात आहे, वरती घेतल्यानंतर 1 गुणिले 10चा वजा 2, बरोबर ना. घातांकाचं चिन्ह बदलणार, 1 गुणिले 10चा वजा 2 म्हणजे किती झालं 10चा. समजलं, ही एक पद्धत समजले. ही गणित तुम्ही सोडवायचं. तेराव्या प्रश्नात काय दिलं बघा, 0.6 गुणिले 0.06 गुणिले 0.0 छेद 0.12 0.0. अंशातल्या संख्या लहान आहेत, अंशातल्या सगळ्या संख्यांचा गुणाकार करा, छेदातल्या सगळ्या संख्यांचा गुणाकार करा. हां, 6 गुणिले 6 गुणिले 6, 6चा घन किती झाला 16, आपल्याला माहित आहे बरोबर. पॉईंट किती घरं सोडून बघा, 1 2 3 4 5 6 घरं सोडून पॉईंट, 1 2 3 4 5 6 घरं सोडून पॉईंट. खाली 12 त्रिक किती झालं 36, पॉईंट किती घरं सोडून, 1 2 3 4 5 2 4 5 घरं बरोबर. तर मला सांगा 6 गुणिले 6 36, आणि 36 सक्क किती आले 216. 36 न जर 216ला भागलं तर उत्तर किती येईल, कळतंय मी काय म्हणतो. 6 गुणिले 6 36, आणि 36 सक्क 216, आणि 216ला जर 36 न भागलं तर भागाकार किती येईल. 36 गुणिले 6 केल्यानंतर काय येते, 36 गुणिले 6 केल्यानंतर 216 येते. 216ला जर 36 न भागलं तर भागाकार किती येईल 6. 216ला 36 न भागलं तर भागाकार किती आला 6. आता इथं तो नियम लावायचा कुठला, भाज्यामध्ये पॉईंटच्या पुढे घरं जास्त आहेत. भाज्य कोण आहे इथं 0.000 216, आणि भाजक कोण आहे 0.00036. तर भाज्यामध्ये पॉईंटच्या पुढे घरं जास्त आहेत, किती घरं आहेत पॉईंटच्या पुढे 6, भाजकामध्ये पॉईंटच्या पुढे घरं किती आहेत 5. मग भाज्यामध्ये कितीने घरं जास्त आहेत, 1 न घरं जास्त आहेत, तर 1 घर सोडून पॉईंट द्यायचा. त्याला उत्तर पॉईंट पर्याय क्रमांक. आता त्याच्या लेक्चरला दशांश अपूर्णांक हाच प्रकार घ्यायचा, परंतु कसले दशांश अपूर्णांक बघायचे, अखंडित आवर्ती दशांश अपूर्णांक बघायचे.